हरिओम. मी नम्रता विदा पिंगळे, भिवंडी उपासना केंद्र. आम्ही जगन्नाथपुरीचा उत्सव चालू झाला तेव्हापासून बापूंकडे यायला लागलो. तेव्हा बापू कोण काय माहिती नव्हते. आई वगैरे गेली होती उत्सवाला. तेव्हा नंतर आईने आल्यावर फक्त सांगितलं की हे सद्गुरू आहेत, हे आपल्याला भक्ती मार्गावर कसं चालायचं हे शिकवतात. मग तेव्हा आईने उपासनाचं पुस्तक वगैरे दिलं. मी कॉलेजला होते. पण जेव्हा उपासना चालू केली तेव्हा कधीच असा प्रश्न पडला नाही की हा कोण माणूस आहे किंवा काय आहे. कसं आपण लहानपणापासून आपल्याला आईबाबांनी म्हणजे भक्ती मार्गावर चालायला शिकवलेलंच असतं की कोण गणपतीची करतं, कोण हे करतं. त्यामुळे कसं अचानकपणे बापूंनी आपल्याला त्याच्याजवळ कसं खेचत नेलं ना कधी समजलंच नाही. एकदम सहजपणे बापूंच्या जवळ यायला लागलो. मग नंतर कॉलेज संपलं, मग सेंटरला यायला लागलो. सगळ्या सेवे कार्यामध्ये सहभागी व्हायला लागलो. त्यामुळे बापूंच्या जवळ जायचं संधी एवढी चांगली मिळत गेली ना की बापूं असं जवळ जाणवायला लागले. मग नंतर जसं काय आपला जॉब चालू झाला, हे चालू झालं, त्यामुळे ना कुठेतरी असं स्थगिती यायला लागल्यासारखी वाटली. जसं आपल्याला काय दाखवलं होतं की आपण आपल्या जीवनाचं म्हणजे असं डबकं करून ठेवायला लागलं. त्यामुळे असं वाटायला लागलं की अरे आपण कुठे सेवेला जाऊ शकत नाही किंवा काय नाही. तर आपल्या आयुष्याचं पण असं डबकं नाही व्हायला पाहिजे. पण काल जो आपला प्रोग्राम झाला ना हो तुझ्या प्रेमे, त्यामध्ये बापूंनी दाखवलं की तुम्ही कुठेच थांबू शकत नाही. जेव्हा मी आहे तुमच्याबरोबर तिकडे तुमच्या आयुष्याला कधीच स्थगिती येऊ शकत नाही. तो नेहमी वाहतच राहणार आहे. फक्त तुम्ही तुमचा प्रयास चालू ठेवा. त्यामुळे मला ते असं काल जाणवलं की मी हा जो विचार करते की बाबा माझ्या कुठेतरी स्थगिती आली आहे, माझं आयुष्याचं डबकं तर होत नाहीये ना. पण ते काल बापूंच्या त्या उत्सवातून ना बापूंनी आपल्याला खरंच मार्गदर्शन केलंय की तुम्ही कुठेच एकटे नाही आहात, मी तुमच्याबरोबर आहे. आणि आईने हे जे गुणसंकीर्तनाची आपल्याला एक संधी दिली आहे. आणि जसं योगेंद्र सिंह बोलले, हे गुणसंकीर्तन तुमचं स्वतःशी करण्यासाठी आहे. म्हणजे दुसरं काय नाही तरी आपण स्वतःशी बोलत राहिलं नाही बापू माझ्याबरोबर आहे. बापूंच्या प्रत्येक गुणांचं आपण संकीर्तन करत लागलं की आपल्या आयुष्याचं हे टप्पा कधी होणार नाही. आपण आपला प्रवास त्याच्या चरणापर्यंत आपल्याला विलीन होण्यासाठी त्याने मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला चालायचं आहे. बस एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. अंबज्ञ बापू. हरिओम.